मराठी घरात आवडीनं घरोघरी केली जाणारी आंबाडीची भाजी करतोय आपण. त्याच्यासाठी मी इथे पहिल्यांदा तांदळाच्या कण्या करून घेते. पूर्वी घरामध्ये तांदूळ भरडले जायचे आणि त्याच्यामुळे त्या चाळल्या की कण्या निघायच्या. पण हल्ली ती पद्धत नाही आहे, त्याच्यामुळं आपण तांदूळ थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून बारीक करून घेतोय. ह्या तांदळाच्या कण्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि भाजी खूप छान दिसते. त्याचप्रमाणे शेंगदाणेसुद्धा या भाजीमध्ये घातले जातात. हे सुद्धा अर्धे बोबडे आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. आता आपण इथे कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि साधारण अर्धी गड्डी लसणाची मी इथे घेतलेली आहे. तर याप्रमाणे ही बघा, ही लसूण या भाजीमध्ये थोडासा जास्तच वापरला जातो. वरच्या फोडणीमध्ये सुद्धा लसूण लागतो आणि ॲक्च्युली भाजी करतानासुद्धा लसूण लागतो. हा सुद्धा थोडासा असा अर्धवट खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा. आता ही जी आंबाडीची भाजी आहे, ही मी पूर्वी जे जाड जाड त्याचे देठं असतात ना, ती एका कुंडीमध्ये खोचलेली होती आणि त्याच्यापासून त्याला चांगले फुटवे आलेले आहे आणि ह्याच्यातली मी भाजी काढून घेतलेली आहे. अशा मी बऱ्याच जे देठं होती ती पेरून ठेवलेली होती आणि त्याची भरपूर भाजी आता निघाली आहे आणि ही दाखवण्यासाठी आता मी इथं थोडीशी देठं अशीच ठेवलेली आहे. तर ही आता आंबाडीची भाजीसुद्धा अर्धी बोबडी चिरून घ्यायची. ही काही खूप बारीक चिरायची गरज नाही आहे. कांदा, लसूण आणि चिरलेली आंबाडीची भाजी हे मुख्य घटक या भाजीमध्ये लागतात. ही भाजी उकळून घ्यावी लागते थोडीशी, कारण की थोडीशी चवीला आंबट असते आणि आपल्याला हे सगळं आंबट पाणी काढून टाकायला पाहिजे. ह्या आंबटपणामुळे पित्त होतं असं समजलं जातं. त्याच्यामुळे ही भाजी नेहमी अशीच पाण्यामध्ये शिजवली जाते आणि मग त्यातलं पाणी काढून टाकलं जातं. पाण्यामध्ये शिजवताना या भाजीचा रंग आपोआपच बदलतो. जी हिरवी असते भाजी ती साधारण बघा थोडीशी तपकिरी दिसत आहे. अशी उकळी येईपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच गॅसवर ठेवायची आहे. एक 2-3 मिनटं आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची. आता व्यवस्थित ही थोडीशी शिजल्यासारखी वाटली की गॅस बंद करायचा आणि आता आपण ही भाजी आहे ही चाळणीमध्ये ओतून घ्यायची. ओतून घेतल्यानंतर ह्याच्यातलं जे पाणी आहे, हे आंबट पाणी खाली जाईल आणि जो चोथा आहे तो पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. अगदी साधारण पूर्वी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी एका दिवाळी अंकामध्ये मी एक गोष्ट वाचलेली होती. तर एका गावात एक कॉम्पिटिशन असते, सगळ्यात चकचकीत तांब्याची आणि पितळेची भांडी कोण घासतं ह्याच्यावरती होती ती कॉम्पिटिशन. तर एका त्यातल्या बाईंनी आंबाडीची भाजीमध्ये सगळे जे पितळेच्या आणि तांब्याच्या वस्तू होत्या त्या 10 मिनटं उकळल्या होत्या आणि त्या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये त्यांची भांडी सगळी चकचकीत होती आणि त्यांनी ती कॉम्पिटिशन जिंकलेली होती. अशी ही फार 20-25 वर्षापूर्वी दिवाळी अंकात वाचलेली गोष्ट होती. आता ही शिजलेली जी आंबाळाची भाजी आहे ती आपण मिक्सरला फिरवून घेऊया. ही काही गुळगुळीत करायची नाही आहे. पालक जसा गुळगुळीत केला जातो तशी गुळगुळीत नाही करायची. थोडीशी अर्धवट अशी ही ग्राइंड करायची आहे भाजी. हे बघा, हे जवळून दाखवत आहे थोडीशी. आता एका कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घ्यायचं. या भाजीला थोडंसं जास्त तेल चांगलं लागतं. जिरे मोहरी घातल्यानंतर लसूण परतून घेतलेला होता आणि हा आता कांदा आपण परतून घेत आहोत. कांदा बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये नेहमी थोडंसं मीठ घातलं की कांदा लवकर मऊ होतो. आता हे मीठ मी घातलेलं आहे आणि हे 2दा घातलेलं आहे. ह्याचं कारण असं की नंतर भाजीमध्ये आपण मीठ घालणार नाही आहोत. आता हा सगळा जो मिक्सरमधला जो आहे भाजीचा पल्प तो आपण सगळा पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया. कांदा आणि ही भाजी हे दोन्ही एकमेकामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे. थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी की आता ज्या आपण तांदळाच्या कण्या घालणार आहोत त्या शिजल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक पदार्थ घातल्यानंतर सगळं चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आधीचाही जो घातलेला असतो पदार्थ तोही चांगला परतला जातो. शेंगदाणे जे अर्धवट कुटलेले होते ते सुद्धा इथे घातलेले आहेत, परतून घेतो आहे. आता हळद
घातलेली आहे. पुन्हा परतायचं. मगाशी सांगितल्यामुळे प्रत्येक पदार्थ घातला की परतून परतून घेतलं की भाजी चांगली मिळून येते. तिखट घातलेलं आहे इथे. हे तिखट घातलेलं माझ्या अंदाजाप्रमाणे घातलेलं आहे. तुम्ही कमी जास्त घालू शकता तिखट. तर ही भाजी आपण आता परतून आता पुन्हा एकदा थोडंसं पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. थोडीशी सेमी सॉलिड म्हणेल अशी भाजी करायची. आमच्या घरात गूळ आवडतो ह्याच्यामध्ये घातलेला, म्हणून मी गूळ घातलेला आहे. पण ज्यांना आवडत नाही त्यांनी गूळ नाही घातला तरीसुद्धा चालतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही याच्यामध्ये ओतून घेतो आहे. आणि ही भाजीची कन्सिस्टन्सी आता जी दिसते आहे ती अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे ती पोळी किंवा भाकरीबरोबर आपण छानपैकी खाऊ शकतो. या भाजीला ना नेहमी तडका दिला जातो. वरून लसणाचा झणझणीत तडका दिला जातो. तेल घेतलेलं आहे इथं. हे सुद्धा थोडंसं जास्त घ्यायचं. मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहे, थोडा कांदाही घातलेला आहे ह्याच्यामध्ये, लसूणही घालायचं ह्याच्यामध्ये. परतून घ्यायचं. आता 2 लाल मिरच्या घालायच्या. परतून घ्यायचं पुन्हा एकदा. त्याच्यानंतर 2 चमचे तीळ मी इथं घातलेले आहेत. आणि आता हा झणझणीत तडका, हळद आणि थोडंसं तिखट, रंग येण्यापुरता वरती थोडंसं तिखट. भाजी खूप छान झाली होती, झणझणीत झाली होती. वरून तडका द्यायचा याप्रमाणे. जी आपली भाजी आता इथे तयार झालेली आहे. सगळ्यांना खूप आवडते ही भाजी. भाकरीबरोबर ते विशेष छान लागते. सर्व करतो आहे आपण. सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढलेली आहे ही याप्रमाणे. आणि आता मी ह्याच्याबरोबर केलेली होती ज्वारीची भाकरी. तर ज्वारीची भाकरी आणि ही झणझणीत अशी आंबाडीची भाजी. आंबाडीच्या भाजीमध्ये मध्ये थोडंसं खळं करायचं, म्हणजे थोडंसं खोलगट करायचं. शिवाय पुन्हा त्याच्यामध्ये तेल घालायचं. अफलातून सुंदर लागते अशा प्रकारची ही भाजी. ह्या भाजीमध्ये तेल घालून खाण्याची पद्धत खूप जुनी आहे. थँक्यू फ्रेंड्स.